सिद्धेश आसगावकर बॅक टू डगआउट ऑन फर्स्ट बॉल. मोहिल चावडा नॉस्टॉकी गेंडला गोलंदाज सज्ज पुन्हा बॉलिंग मार्कवर. अमित 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 जाधव. पुढचा चेंडू. हो, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू होता. असं टॉस केला होता, ऑन फ्लिकचा फटका. आणि स्क्वेअर मध्ये आपण बघतो की चेंडूला एक्झिक्यूट केले, ते मात्र एकदा तिथे कंप्लीट केली, फलंदाजाने खातं उघडलं एका धावेने. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो मोहिल मोहिल चावडा. फलंदाजाने खातं उघडलंय सर्व सावंतने, संघाचे स्वतः सुद्धा. पण गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर खातं उघडलं होतं विकेट काढून. थांबून एक्झिक्यूट केलाय, चांगला फटका ऑफर केलाय स्क्वेअर लेग मध्ये. आणि 2 धाव मिळतील या चेंडूवर. गुड शॉट. 2 धावेचा हा फटका. धावसंख्येत भर, धावसंख्येत 3 धावा धावफलकावर. सिद्धेश आसगावकरची विकेट पहिल्यांदा त्यांनी काढली. त्यानंतर मोहिल चावडा जो आघाडीला आलाय तो स्ट्रायकिंग यायला पोहोचलाय बॅटिंगसाठी. अथर्व सावंत त्याच्यासोबत आता मात्र बॅटिंगला आलाय, जो नॉस्टॉकिंग एंडला उभा. एका धावेने त्याने खातं उघडलं स्वतःच. पुन्हा गोलंदाज सज्ज. अमित. हो, क्या बात आहे, अप्रतिम चेंडूची फेक. काय गोलंदाजी कंट्रोल बघायला मिळतोय, काय बॉलिंग मध्ये कंट्रोल आहे अमित जाधवच्या. फिंगर जर आपण त्याचे बघितले चेंडूच्या भोवती, खूप कंट्रोल बघायला मिळतो फिंगर फोर रोल करताना. मॅग्निफिसंट बॉलर अमित जाधव, अत्यंत अनुभवी गोलंदाज संघामध्ये. आणि आपल्या फिरकीमध्ये समोरच्या संघाला पकडण्याची ताकद ठेवतो. इव्हन आपण बघितलं की पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा काढली अमित जाधवने. बॅटिंगसाठी आपण बघतो म्हणजेच स्ट्रायकिंगला पोहोचला आघाडीचा गोलंदाज मोहिल. नॉस्टॉकिंग गेला उभा, स्ट्रायकिंग गेला बघतो गोलंदाज नवीन आलेला. पुढचा चेंडू. रिदम मध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं लागेल. अथर्व सावंत ऑन स्ट्राईक. 1 डाऊन बॅट्समन. आपण पाहत आहोत म्हणजेच बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 11वा पर्व आहे सर्वांचं या स्पर्धेचं. पहिलाच दिवस, तिसरा सामना सुरू आहे मैदानावर. लीग मॅचेस 8 संघ स्पर्धेमध्ये खेळतायत. हो, मॅग्निफिसंट लेग ब्रेक. मातीची विकेट, मातीच्या चेंडूवर छपकन बाहेर वळणारा चेंडू. आणि फिरकीवर अक्षरशः गिरकी घ्यायला लावली, भाग पाडलं आपल्या गोलंदाजीमध्ये. एवढं व्हेरिएशन जबरदस्त गोलंदाजीमध्ये आहे. अमित जाधव. ब्युटिफुल लेग ब्रेक. धावसंख्या सिरवली, थांबली ती 4 वर. आणि लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. हो, अजून एक चांगला लेग ब्रेक, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. हो, वॉट अ स्टॉप स्टॉप. काय चेंडू तिथे पॉज केला, थांबवलं त्या ठिकाणी. अप्रतिम फिल्डिंग. वेदने ज्याप्रमाणे चेंडू थांबवला, ती ही बॉल आहे, ही भिंत या संघाची. आणि जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. फलंदाज धाव बाद. असेल एका षटकाच्या धावसंख्या 4, एक गडी बाद. आणि बघायचं षटक क्रमांक 2 कुठला गोलंदाज घेऊन येतोय. सिद्धेश येतोय, सिद्धेश पिंगुळकर. एक गोष्ट मला खूप आवडली की लिस्ट मध्ये आपण बघतो की सगळ्यांची नावं पूर्ण नाव इथे ठेवण्यात आली आहेत, पूर्ण नाव इथे घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे मिडल नाव सुद्धा आहे, मधलं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते मेन्शन केलंय. त्याबद्दल आयोजकांचे आभार. सिद्धेश पिंगुळकर, सिद्धेश मंगेश पिंगुळकर बॉलिंग मार्कवर. समोर आहे तो मोहिल चावडा. एका षटकाच्या धावसंख्या 4, एक गडी बाद. षटक क्रमांक 2 2 गडी बाद. पुढचा चेंडू. हो, इन स्विंग होता, आतमध्ये येणारा चेंडू. आणि पंचांचा श्रेय चेंडूवर 2 धावा. गुड शॉट. थोडस पॉज घेतला आणि डिस्पॅच केला हा फटका 2 धावेसाठी. ही कुठली
दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावर बघतो ते म्हणजेच धावसंख्या 6, 2 गडी बाद, 6 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल म्हणजेच लीग मधला हा चौथा सामना असणार आहे. श्रीसाई स्ट्रायकर्स वर्सेस अबीस पलटण या दोन संघांमध्ये होईल पुढची लढत. पुढचा चेंडू लिडिंग एज, चांगला बाउन्स होता आहे चेंडूवर, हुक केलाय चेंडूला आणि पंचांच्या चेंडूवर गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. लेनचा खूप चांगला वापर करतोय या षटकामध्ये गोलंदाज. चांगलं षटक पाहायला मिळते या चेंडूवर म्हणजेच गोलंदाज सिद्धेश पिंगुळकर कडून. लेनचा वापर करतोय, गुड लेनचा चांगला बाउन्स सुद्धा बघायला मिळतो या चेंडूवर. धावसंख्येत 1 ने भरवली, धावसंख्या पोहोचेल ती 7 वर. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. चांगला कंट्रोल आतापर्यंत गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. आहे किती लांब गेला बघूया, मला किती मिळतील त्या बघूया आपण. चांगला फटका ऑफर केलाय आणि पंच कन्फर्म करतात की चेंडू एक्झॅक्टली गेला कुठे, 2 धावेसाठी. गुड शॉट, चांगला फटका, चांगला फटका ऑफर केला सिद्धेश पिंगुळकरच्या विरोधात मोहित चावडाच्या बॅट मधून. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघितलं की या मोमेंटला की धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. धावसंख्येत सातत्याने भर होता पाहायला मिळते. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. मस्त गावरान स्वप्नील संजय जगताप यांचे सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. खूप चांगलं हॉटेल आहे उजव्या बाजूला मिळतो, मस्त गावरान. त्यानंतर श्री समर्थ ऑप्टिकल्स सिद्धेश खानविलकर यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. त्याचबरोबर बाबा कोला यांचा स्टॉल सुद्धा आपल्याला बघायला मिळते. जे मेन गेट आहे, मेन गेट आपण बघतो स्क्रीन त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला हे स्टॉल बघायला मिळते सुशांत सावंत यांचं, बाबा कोल्हाचं. धावसंख्या 9, पुन्हा गोलंदाज सज्ज सिद्धेश पिंगुळकर. मोहिल चावडा ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू उजव्या त्याने ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस आहे, स्लोअर वन चेंडू पण दिशेवर नियंत्रण नाहीये. ऑफस्टोनच्या बाहेर लेफ्ट केलं चेंडूला मोहिलने आणि जाऊ दिलं. 55 चेंडू येतो वाईट बॉल. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचेल ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 10 ऑन स्कोर कार्ड. एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमात आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहोत. तर सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, पुन्हा जर तेच बघायला मिळतंय की व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये भरपूर आहे. स्लोअर वन चेंडू टाकतोय, वेगवान चेंडू फास्टर वन टाकतोय, पण दिशेवर अजिबात नियंत्रण नाही आहे सिद्धेश पिंगुळकरचं. आणि दोन्ही चेंडू बघतो की सलग ते अतिरिक्त. धावसंख्या 11. आपण 3 वेळा फायनल खेळलोय. 11 धावा धावफलकर. थोडंसं लांबवलेलं षटक, महागडं षटक. गोलंदाज सिद्धेश पिंगुळकरचा पुढचा चेंडू. हो हो, व्हॉट अ शॉट, नो लुक शॉट, नो लुक शॉट असं मी म्हणेन. फटका रोल केला, फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केला स्क्वेअर लेग मध्ये. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. जेवढा वेगवान चेंडू आला तेवढाच वेगाने मात्र त्याला उत्तर सुद्धा दिलंय मोहिल चावडाने. आणि धावसंख्या पुढे सरकली 13 वर. 13 लॉस ऑफ 2. षटक जेवढं लांबवेल तेवढंच धावा जास्त मिळतील बॅटिंग टीमला. जिथून बघतो की बॅटिंग करणारा संघ आरव्ही 11 तो फलंदाजी करतोय. अजूनही मैदानावर 2 चेंडूचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. स्लोअर वन चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ड्रॉप कॅच, लॉलीपॉप कॅच. एक सरळ साधा सोपा झेल होता त्या ठिकाणी आणि तो जज झालेला नाहीये. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या पोहोचली 14 वर. 14 लॉस ऑफ 2. लास्ट बॉल टू गो. 14 धावा मोहिल चावण्यासारख्या बॅट्समनचा झेल सोडलाय. बघायचंय हा झेल किती महागात पडेल, याचं प्रत्युत्तर काय देईल मोहिल चावडा, याच्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. 14 लॉस ऑफ 2. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. यानंतर बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा मागे थांबून ऑन साईडला पुलचा फटका. 55 या चेंडूवर 2 धावेचा. 2 धावेसाठी धावसंख्या आपण बघतोय, 2 धावे धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच 16 वर. 2 षटकांवर 8 ची सरासरी, 16 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ. हे षटक बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप इम्पॉर्टंट असतं,
आणि तिसऱ्या षटकात बघतो की बॅटिंग पॉवर प्ले असतो. मैदानाच्या आपण जर चारी बाजूला लक्ष टाकलं त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जर फटका मारला तुम्हाला चौकार मिळतो आणि बघायचा तो प्रयत्न फलंदाजांचा असेल की कुठली बिल्डिंग ते टार्गेट करतील, कुठल्या बिल्डिंगच्या टेरेसवर फटका मारतील, या सर्वांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तो अथर्व सामंत. अथर्व सामंत आहे ना? होय सर. अमित 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 जाधव. पहिल्या चेंडूवर पहिलीच विकेट काढून सुरुवात चांगली करून दिली तर अमित जाधव फिरकीपटू बोलिंग मार्कवर येतोय. आणि ही खूप जुनी परंपरा आहे. जसं मगाशी संदीपने मुंबई क्रिकेटचा उल्लेख केला, खडूस क्रिकेटचा उल्लेख केला, खडूस क्रिकेटरचा उल्लेख केला, तशी सुद्धा एक खूप जुनी ओळख आहे. मुंबई क्रिकेटर्सना फिरकी गोलंदाजीचा एक वारसा लागलाय आणि त्या वारशामध्ये आपण बघतोय आता गोलंदाज अमित जाधव फिरकीपटू सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी. खूप चांगला लेग स्पिन गोलंदाज आहे. आणि समोर ओपनिंग बॅट्समन मोहिल चावडा. हो, चेंडू मध्ये मिस टाइम. क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. पहिल्या चेंडूवर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न, मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय अमित जाधव. हातामध्ये जादू आहे, बूटमध्ये जादू आहे आणि ते जादू ग्राउंडच्या आतमध्ये समोर दाखवतोय खेळाडूंना, फलंदाजांना, प्रेक्षकांना. एवढा जबरदस्त ग्रीप आहे गोलंदाजीमध्ये, चांगला कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये. नाव आहे अमित जाधव. पुढील चेंडू अमित जाधवचा. हवेमध्ये चेंडू पुन्हा बघा दोन्ही फटके ज्याप्रमाणे त्याने ऑफर केले, दोन्ही फटक्यांवर मिस टाइम. दोन्ही चेंडू बघितले तर विकेट किपरच्या डोक्यांना मागे जात आहेत डिक्लेअर झोन मध्ये, कोशांकी क्षेत्रामध्ये. मागच्या दोन चेंडूत फक्त 2च धावा. इव्हन हे षटक बॅटिंग करण्याच्या संघासाठी एक नवं चैतन्य निर्माण करणारं षटक आहे. तुम्ही मोठे फटके मारू शकता, चौकार वसूल करू शकता, पण ती संधी अजिबात देत नाहीये अमित जाधव. सो क्रेडिट गोस टू अमित जाधव. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावसंख्या 18, 2 गडी बाद, षटक क्रमांक 3 सुरू आहे. हो, चेंडू उंच केलाय, पलटवार केलाय तो मोहित चावडाने. बघा चेंडू कुठे जाऊन लँड होतोय आणि पंचांचा चेंडूवर 2 धावा. ज्या ठिकाणी बघतो की फटके मारायचं त्या ठिकाणी बघतो की स्क्वेअर लेग मध्ये बिल्डिंग थोड्याशा दूर आहेत, असं म्हणणार की लांब आहेत, थोडेसे दूर आहेत. इव्हन लेफ्ट हँडर साठी हे ग्राउंड खूप चांगलं आहे, खास करून पॉवर प्ले मध्ये. आणि आपण बॅटिंग बघितली दोन्ही मॅच मध्ये, दोन्ही सामन्यामध्ये आपण बघितलं की पॉवर प्ले मध्ये लेफ्ट हँडरने जबरदस्त बॅटिंग केली, अक्षरशः धुमाकूळ घातला. चेंडू अक्षरशः ते ट्रॅकवर म्हणजे त्या दोन बिल्डिंगच्या पलीकडे त्या ब्रिजवर पाठवले, एवढी जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. धावसंख्या 20. 20 धावा धावा फलकावर. हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फटका बनवला, इम्प्रोवाइज केला, डिपॉझिट केला, डिस्पॅच केलाय स्क्वेअर लेग आउटच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, चौकार. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केला आणि काय डिस्पॅच सुद्धा केलाय. लेग ब्रेक चेंडू होता, बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, बघू शकता स्क्रीनवर. लेग ब्रेक चेंडू भरपूर वळला, पण फटका त्या ठिकाणी जाऊन बनवला आणि इम्प्रोवाइज करत असताना चौकार वसूल केला. गुड शॉट, गुड शॉट बाय मोहिल चावडा. चॅलेंज स्वीकारतो हा फलंदाज आणि ते बघायला मिळते ग्राउंडच्या आतमध्ये. धावसंख्या 24. त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बैठक शॉट. हो हो, क्या बात आहे, काय कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. सीमारेषच्या बाहेर चेंडू दिसतोय, पंचांच्या चेंडूवर पुन्हा का चौकार.
एवढा चपकन वळतोय बाहेर तो. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग मोरेश कदम. मोहिल चावडा जातो काहीतरी चर्चा करतोय. गरज आहे चर्चेची, गरज आहे काहीतरी कानमंत्राची, की धावा इथे मात्र आटल्यात, धावांना अंकुश लागलाय. चांगला कंट्रोल मिळवला गोलंदाजाने, पण जास्त वेळ टिकू द्यायचा नाहीये. आपल्याला बॅटिंग चांगली करावी लागेल, चांगली धावसंख्या इथे मात्र बनवावी लागेल आपल्या टीमसाठी. हा कानमंत्र दिला त्याने अनिकेतला. समोर एक्झिक्यूट केला फटका ऑन साईडला. बघायचंय गोशांत किशे त्याच्याने जाते निघून आणि 2 धावेचा फटका पाहायला मिळतोय तो अनिकेत परबच्या बॅटमधून. एकूण षटकं जमते ती 4, धावसंख्या 33, रन रेट तो आपण बघतोय एकच धाव. येस, एकच धाव. 32, 32 धाव. म्हणजे रन रेट आपण बघतोय म्हणजे 8 धावा, षटकामागे 8 धावा आणि धावसंख्या 32 धावा. त्याचबरोबर आम्ही पूर्ण आमच्या पुरस्कर्त्याचा आभारी ते व्यक्त करू. त्याचबरोबर आम्ही निश्चित उल्लेख करतोय मस्त गावरान स्वप्नील संजय जगताप, श्री समर्थ ऑप्टिकल सिद्धेश खानविलकर, बाबा कोलाचे सुशांत सावंत, चिंतामणी नेटवर्क अक्षय गोठणकर, त्यानंतर लिवा अथर्व सावंत, बाईक पॉइंट यांच्याबरोबर नैवेद्य जनरल इन्शुरन्स योगेश अर्थातच बंटी पाटील यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याच्या माध्यमातून खूप चांगले पुरस्कार आम्हाला ते लाभले आहेत. खूप सारे स्पॉन्सरच्या माध्यमातून आपण स्पर्धा यशस्वी करू शकतोय. त्याबद्दल आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. 52 आफ्टर 4 ओव्हर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचंय श्री साई स्ट्रायकर्स आणि अभिस पलटण. श्री साई पॅकर्स आणि अभिस पलटणचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा टॉस साठी. गोलंदाजी मार्कवर तेजस लाड. षटकातला या इनिंग मधला हा शेवटचा षटक तेजस लाड. धावसंख्या 32 आहे सध्या. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत आरबी 11 या संघाने. स्ट्रायकिंगला खूप वेळानंतर येतोय तो मोहिल चावडा. तेजस मंगेश लाड. पहिला चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय पण इथे धाव घेतली नाही, धाव घेतली गेली नाहीये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मी बघितलं की लेफ्ट हँड जेव्हा स्ट्रायकिंग एंडला होतं धाव का नाही घेतली, कारण आपण लीग मॅच खेळतोय. जेवढं तुम्ही धावा जमून आपल्या संघासाठी त्या इम्पॉर्टंट आहे, कारण नेट रन रेटवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू जरी तुम्ही पराभूत असाल तरी धावा ह्या इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याचा इम्पॅक्ट नेट रन रेटवर पडणार आहे. ओ क्या बात आहे, ऑन दी ऑफ एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या डोक्यावर फटका मारलाय 2 धावेसाठी. बघा लीग म्हणजे ह्या तुम्हाला गोष्टी डोक्यामध्ये ठेवून चालायच्या असतात. लीग मॅच तुम्हाला प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. एक एक धावेचं महत्व आहे त्या स्पर्धेमध्ये, लीग मॅचेस मध्ये. पुढचा चेंडू उंच गेलाय, मिसटाइम झालाय. लॉंगॉनचा खेळाडू अमित ऍक्शन मध्ये येतोय. अमितचं काय होतं काय वॉट कॅच, कॅच बाद. Oh, what a shot! What a shot! Just stand and deliver. And what a connection! Beautiful stroke. षटकार. मॅग्निफिसंट शॉट बाय प्रसन्न. वातावरण प्रसन्न करून टाकलंय प्रसन्नने. प्रसन्न यादव आणि पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वतःचं खातं उघडलंय. समोर संघावर दबाव टाकलाय. बॅट्समन फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंगला तेजस लाडच्या विरोधात मात्र हे आठशे बघायला मिळतंय प्रसन्न यादव कडून. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लिडिंग एज. मागे जाते चेंडू हुक करायचा प्रयत्न होता पण इथे मात्र एकही धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक.
तेजस लाडकडून षटकातील इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. जुने चेंडू जमा करतात. खरंच आभारी ते व्यक्त केले आमचे सर्व कमिटी मेंबर्स. किती बघा किती जुने चेंडू आता आलेत, जे पहिल्यापासून आम्हाला हवे होते आता आलेत. थँक्यू. कारण गरज आहे, कारण बघतो की डिक्लेअर झोनचं हे मैदान, चेंडू बरेच बाहेर जात आहेत. शेवटचा बॉल, धावसंख्या 40. हो, खोल्या डब्याचा चेंडू होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं, तिथे इथं तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या पर्यंत सुरू आहे, चेंडूची फिक्स टाकिंग याला रनआउटची संधी. आणि बघायचं पंच यावर काय निर्णय देत आहेत. मुख्य पंच सुद्धा इशारा करायचा, फलंदाज बाद फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. 41 धावा धावफलकावर. आणि 42चं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल ते साई
बॅटिंगचा टान्स त्याचा मैदानामध्ये अनुभवतोय किंवा त्याच वेळेला कलात्मकता त्याच्या बॅटिंग मधली डावखऱ्या फलंदाजाची हीच निशाणी असते. या वेळेला मात्र फटका चुकले होते. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल असं वाटलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहे. या कारणास्तव यश बचावतोय. 5 धावा पहिल्या 3 चेंडूंवरती आल्यात. पहिल्या षटकासाठी सिद्धेश आजगावकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला संघाने आणि जेव्हा सिद्धेश आजगावकर RB 11 संघाकडून गोलंदाजीला आलाय, बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मस्त गावरान अँड ॲटमॉइस इव्हेंट्स प्रेझेंट्स बिग बॅश चिंचपोकळीचा 11वा पर्वामध्ये आपण मित्रांनो एकत्र आलोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते या नात्याने मस्त गावरान जे अर्थातच या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत ते स्वप्नील जगताप यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. श्री समर्थ ऑप्टिकल्स याचे सिद्धेश खानविलकर यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या निमित्तानं बुवा कोलाचे सुशांत सावंत जे अर्थातच या स्पर्धेच्या पुरस्कर्त्यांमध्ये आहेत त्यांना सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. या वेळेला आपण पाहतोय वॉट शॉट कव्हर लाव आणि तिथे सुद्धा आपण पाहतोय प्रथमेश मला वाटतं बघा गावाकडे आपल्याकडे मॅच असलं की असतं ना सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडेल त्याला ₹500 राईट. प्रथमेश तू आम्हाला ते दे आम्ही पार्टी करू असं बाकीचे इथून कुणाची तरी कॉमेंट आली पण थँक्यू प्रथमेश. उदय आहे तिथे. अच्छा उदय आहे तिथे. एक एक नावं बरीच येतील आपण जाऊ तिथपर्यंत. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये 7 धावा धावफलकावरती आल्या. 26 चेंडूत सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. राईट अप राऊंड द विकेट. या वेळेला मात्र आपण पाहतोय ना मुंबईच्या वानखेडेच्या मैदानामध्ये ज्या प्रकारे टप्पा घेतल्यानंतर चेंडू बाहेर पडल्यानंतर भुवनेश्वर कुमार जसा हात उंचावून तो जल्लोष साजरा करायचा किंवा त्याच वेळेला त्याच्या ऍक्शन्स मध्ये बरंच काही लपलेलं असायचं ते सिद्धेश आजगावकर कडून पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता सिद्धेश आजगावकरचा जो कॉन्फिडन्स देणार आहे सिद्धेशला सुद्धा आणि त्याच्या RB 11 संघासाठी सुद्धा. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात सिद्धेश आजगावकर. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस म्हणून खेळून काढला हवेत आहे. साधारण झेल सुटलेला तिथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांकडून आणि या साऱ्या ऍक्शन रिॲक्शन ज्या मैदानामध्ये उमटतात ना त्या सिद्धेश आजगावकर आणि त्यांच्या संपूर्ण संघाला न परवडणाऱ्या असतील हे त्यांना सुद्धा माहिती आहे. बघा तुम्ही ज्या वेळेला कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करत असता कारण आता 42 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडू शिल्लक राहिले. 34 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पण जर जीवनदान मिळाले किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी या नात्याने आपण आपल्या समोर असलेल्या संघावरती दबाव निर्माण करू शकलो नाही तर मैदानात फार मोठ्या प्रकारे काही प्रभाव आपला लागणार नाहीये. तुम्हाला अगोदर दबाव निर्माण करावा लागेल ना तर तुमचा प्रभाव पडणार आहे आणि यासाठी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सिद्धेश आजगावकरने गोलंदाजी चांगली केली. षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला मिळायला हवी होती पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाहीये. बघा एखादं गाणं आपण ऐकत असतो. आज सॅटर्डे इव्हिनिंगला तुम्ही मैदानात कुठेतरी तुम्ही घरातून बाहेर जात असाल विकेंड साजरा करण्यासाठी कदाचित आमच्या अलिबागला येत असाल कदाचित तुम्ही कोकणामध्ये आपल्या घरी जात असाल तर या विकेंडला जाता जाता आपल्या गाडीमध्ये एखादं छानसं गाणं आपण ऐकत असतो. त्या गाण्यामध्ये असणारा रिदम त्या गाण्यामध्ये असणारा म्युझिक हे जे सगळं काही एकत्र येतं ना तेव्हा ते गाणं सुंदर वाटतं. खेळ सुद्धा तसंच आहे ना खेळामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ असणं आवश्यक असतं. मग तो पॉइंटचा असेल कव्हरचा असेल लॉंग ऑनचा असेल लॉंग ऑफचा असेल. हा आमचा DJ साऊंड मास्टर साईड तर याच्यासाठी तुम्ही साई DJ कडे मॅच मध्ये थँक्यू साई DJ. वळूया मैदानाकडे. मोहित चावडा गोलंदाजीला आलाय. मोहिल चावडा गोलंदाजीला आलाय आणि मोहिलचा पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोहिलने लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. राऊंड विकेट विशेषतः डावखऱ्या हाताच्या फलंदाजाला तुम्ही जाता तेव्हा लेग ब्रेक केला तर तो चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ अधिक मोठ्या झाला तर मात्र तुम्हाला मोठ्या धावा मिळू शकतील मोठे फटके मारू शकता पण गती सुद्धा मॅटर करते ना कारण बघा मुंबईकरांना गतीबद्दल काही फार शिकवायचे नाहीत म्हणजे न्यूटनने कदाचित गतीचे काही नियम सांगितले असतील आईन्स्टाईनने गतीचे काही थिअरीज मांडले असतील पण त्याच्या पलीकडे मुंबईकरांची स्वतःची गतीची एक थिअरी आहे ना आणि तीच त्यांनी संपूर्ण जगाला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे गतीमध्ये बदल असतील मग ती आपली स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन याच्यामधले काय काय कुठे कुठे स्टेशन बदलायचं हे प्रत्येकाचं स्वतःचं एक गणित ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती गणित आपण मांडतो आणि आपण ठोसपणे ती बजावून सुद्धा सांगतो. मोहिलचं आज कौतुक होईल. मोहिल चावडाने पहिले दोन्ही चेंडू टाकले केवळ 1 धाव खर्च केले. पुढचा चेंडू
काही वेळेला आपण पाहतोय लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण गती बरोबर ओळखली फलंदाजाने. यशने सुद्धा आपण पाहतोय ना, की आल्यापासून तू अशीच बॅटिंग करतोय. 11 धावा फलकावर झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तुम्ही 42 रन चेस करत असाल. मगाशी प्रसाद सरांनी फार सुंदरपणे सांगितलं, की बघा पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये थोड्या धावा वाढल्या, धावा चेस झाल्या नाही. तिसऱ्या सामन्यामध्ये काय होईल ते चित्र निराळं असेल. पण जशा समोर धावा आहेत ना, तशा पद्धतीने सेकंड इनिंगला बघितलं जातंय. कदाचित पेपर अशाच पद्धतीने सोडवला जातो का? तुम्ही 10वी एक्झाम दिली असेल, 12वी एक्झाम दिली असेल, अदरवाईज तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये वेगवेगळ्या डिग्रीज तुम्ही घेतल्या असतील, पण त्या वेळेला प्रत्येक पेपर सारखा नसतो ना. त्याही वेळेला आपण पाहतोय नो लूक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. घोषित परिसरात चेंडू जातोय, 2 धावा मिळतात छान पद्धतीने. मुंबईमध्ये नाश्त्यामध्ये वडापाव आणि पायातला चेंडू या दोन्ही समान असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे म्हणजे मुंबईचे अनेक चांगले फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबापुरीने जगाला बरंच काही काही दिलं ना. आणि टेनिस क्रिकेटने तर भरभरून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सो या मुंबईच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण काय पाहतो, की पायामधला चेंडू मिळाला. विशेषतः आपल्याला आठवत असेल मुंबईच्या स्टेडियमवरती ज्या वेळेला रोहित शर्माला अशा प्रकारचे चेंडू मिळतात, तो चेंडू सरळ कुठे गेलेला असतो, तो स्क्वेअर लेगच्या बाहेर पडलेला असतो. म्हणजे अगदी तो ग्राउंडच्या बाहेर जातोय की काय असं आपण म्हणत असतो. वानकडेवर असेल, ब्रेबॉनवर असेल किंवा इतर कुठल्या ठिकाणी असेल. सेम श्रेयश करतो, सेम सूर्या करतो. सो आज सेम यश सुद्धा करत होता. यश आणि या वेळेला मात्र आपण पाहतो ना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नामध्ये यशला या वेळेला यस नो ऐकायला सुद्धा मिळालं. एक चेंडू येणं बाकी असताना 13 फॉर नो लॉस. साहिल सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. त्यांनी जर झेल टिपला तर विशाल परब यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस असणार आहे. साहिल सुंदरसाठी हे पारितोषिक आलेलं आहे विशाल परब यांच्याकडून. बघा आता पारितोषिक अशी सुरू होणार कारण जेव्हा आपण लीग स्पर्धा खेळत असतो आणि विशेषतः आपल्या विभागातून लीग स्पर्धा खेळत असतो. बिग बॅश चॅम्पियन बिग बॅश चिंचपोकळीच्या या स्पर्धेमध्ये 11व्या पर्वामध्ये आपण आलोय. 11 पर्वामध्ये वेगवेगळी नातीगोती आपली तयार झाली. एकमेकांच्या घरापासून आपण एकमेकांना आता ओळखायला लागलेलो आहोत. इतकं नातं पुढे गेलंय ना आणि अशा वेळेला हे नातं बॅट आणि बॉलच्या रूपाने पाहायला मिळालंय. पंचांचा इशारा येतो की हा सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. वॉट अ शॉट, वॉट अ बॅटिंग. यशच्या बॅटमधून निघालेला चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. या वेळेला आगाज बहुत अच्छा था गेंदबाज का लेकिन अंजाम बल्लेबाज का अच्छा था. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती आता येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये 25 धावांची. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे असं म्हणतात आणि मगाशी शारदाई 11ने ते दाखवलं होतं की पहिल्या 14-15 चेंडूंपर्यंत आपण काय पाहिलं होतं. मैदानामध्ये आर्नव 13 संघ पुढे कूच करताना पाहायला मिळाला होता. पण त्या अनिश्चितेच्या खेळामध्ये शारदाई संघाला श्रेयस सारखा एक गोलंदाज मैदानामध्ये पाहायला आला. त्याने मैदानामध्ये मी आलो, मी लढलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं काही असं मैदानामध्ये चित्र निर्माण केलं. आणि आज मैदानामध्ये अशा प्रकारचा कोणता गोलंदाज ती कामगिरी करेल ही अपेक्षा व्यक्त केली जाते आरवी 11 संघाकडून. कारण साई पॅकर संघाचे दोन्ही फलंदाज चांगले बॅटिंग करतात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असताना एक मॅन्डेटरी पॉवर प्ले जो या स्पर्धेचा नियम आहे ना ते 3ऱ्या षटकात आपण घेतो. मग पॉवर प्लेचे काही नियम वेगवेगळ्या ठिकाणी अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू द ग्राउंड चेंज होत असतात आणि इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले हा 3ऱ्या षटकामध्ये घेतला जातोय. मग 3ऱ्या षटकामध्ये आपल्या संघातील जो सर्वोत्तम गोलंदाज आहे त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित करावं असे आराखडे कदाचित मला वाटतं ना ते जे काही बांधले होते त्या दृष्टिकोनातून सिद्धेश आजगावकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. सिद्धेशने पहिलं षटक अप्रतिम टिकलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. विकेट भलेही त्याला मिळाली नसेल पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की सिद्धेश आजगावकरने आपल्या संघामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला होता. किंबहुना क्रिकेटमध्ये ना तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागतं. एक कुणीतरी एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हात बढाना ही वाक्य आपण ऐकत आलो, पाहत आलो किंवा त्याच वेळेला पुस्तकात वाचत आलो. मैदानामध्ये इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे ना. 18 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र हा फुल टॉस होता. बरोबर भिरकावून दिलेला आहे. पॉवर प्ले मध्ये अशी पॉवरफुल बॅटिंग करावी लागते हे मैदानामध्ये दाखवून देतोय अनिकेत. अनिकेत सरमळकरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार पाहायला मिळाला. अनिकेत याच प्रकारच्या चेंडूची आतापर्यंत वाट पाहत होता. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. अनिकेत मैदानामध्ये ते दोन्ही गोष्टी करून दाखवतोय.
व्हॉट अ गट्सी क्रिकेटर. ही सिच्युएशन मैदानामध्ये आता बदललेली पाहायला मिळाली, की 17 मध्ये 21 ची गरज आहे. बॅटल इंटरेस्टिंग असेल ना, सिद्धेश आजगावकर वर्सेस अनिकेत सरमळकर. सिद्धेश आजगावकर पुन्हा एकदा राईट अ मोड द विकेट सज्ज होतोय. अनिकेत सरमळकर जेव्हा 4 मध्ये 7 धावांवरती खेळतोय. त्यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय थोड्या अंशी हातातून निसटलेला पाहायला मिळाला. बीमर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पंचांनी तो नो बॉल डिक्लेअर केलाय. पारितोषिक आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतायत साहिल फुलसुंदर, त्यांच्यासाठी त्यांचे मित्र विशाल परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल फुलसुंदरने जर झेल टिपला तर त्याच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. 17 मध्ये 20 हव्यात आता. त्यावेळेला आजगावकरला मात्र व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक अँटिसिपेशन. ज्या पद्धतीने मैदानामध्ये वेट अँड वॉच अँड डिलिव्हर्ड अशा पद्धतीचा हाय अँड हँडसम फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी तो येतोय. 16 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत सरमळकर आज मैदानामध्ये दाखवतोय की पाठीमागे कर लावला ना की बरंच काही असतं ना. आजगावकरांच्या पण पाठीमागे कर आहे. पण वेंगसरकर, गावस्कर, तेंडुलकर आणि अनिकेत सरमळकर आणि इकडे आज मैदानामध्ये अनिकेत सरमळकर मैदानामध्ये तो कर या नावाला मैदानात साजेशी कामगिरी करतोय. कारण आता तिसरा सुद्धा कर लावलेलाच फलंदाज आहे. तो सुद्धा आहे यश सुनील रेवणकर. सो तिन्ही कर आहेत. आता कर मैदानामध्ये असताना आपल्याला कर या शब्दाचे 2 अर्थ सुद्धा आहे. त्यातला तो कर वेगळा असतो. एक जो आपण गावा ठिकाणी कर साजरी करायला जातो ती वेगळी कर. पण या ठिकाणी आपण म्हणूया कर्मण्य वाधिकारास्तु मा फलेषु कदाचन यातला कर हा महत्वाचा आहे. कार्य संस्कृतीतला इंग्रजीमध्ये ज्याला वर्क इथिक्स म्हणतो ना आपण. 28 फॉर नो लॉस. या वेळेला तुझा माझा माझा तुझा कोणाचाच नाही. हे होत असतं ना मैदानामध्ये लीगच्या स्पर्धांमध्ये खेळताना बिग बॅच चिंचापोकळीमध्ये तू पकडशील मला वाटलं होतं मी पकडेन पण त्याच्यामध्ये निसटून गेला. 28 फॉर नो लॉस आफ्टर 2.4 ओव्हर. सिद्धेश आजगावकर ज्या विकेटच्या शोधामध्ये आहे. मग असे सुद्धा आपण तेच म्हणालो की पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ ही फार आवश्यक आहे. तुम्हाला जर क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही तिथे म्युझिक मध्ये सुद्धा असताना ट्रम्पेट वाल्याचा तो ताल सूर चुकला की त्याच वेळेला ड्रमसेट वाल्याचा सुद्धा ताल सूर चुकला. कोणाचाही चुकला तर समीकरण बदलणार. कारण आता 14 मध्ये 14 आवश्यक आहेत. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. सिद्धेश आजगावकर सारे काही प्रयत्न मैदानामध्ये करतोय. मग आपण एक लेग ब्रेक सुद्धा त्याच्याकडून पाहिला होता. तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना काही चेंडू फुलटॉस जरूर गेले होते. पण मध्येच एखादा स्लोअर वन सुद्धा त्याने जा अनुभवला होता पहिल्या षटकामध्ये. एक्सपेरिमेंट इज अ की असं अनेक वेळेला आपण ऐकतो. पण त्या एक्सपेरिमेंट मध्ये सातत्य राखणं आणि कंट्रोल राखणं या 2 गोष्टी व्हेरी डिफरंट आहेत. पण त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तुम्हाला आणाव्या लागतात ना. सिद्धेश आणतोय पण त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. याही वेळेला पाहतो एक्सपेरिमेंट केला. हाही लेकट होता. चेंडू बाहेर वळला होता टप्पा घेतल्यानंतर पण तो ग्रुपच्या पट्ट्यात जरी आला नसला तरी सिंगल मिळणार आहे आणि ती एकेरी धाव महत्वाची असणार. कारण एकेरी धावानं समीकरण बदलले. 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असणार आहे साई पॅकर संघाला. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत न्यावा ही अपेक्षा जर साई पॅकरच्या विरुद्ध असेल ना अपेक्षा आरव्ही 11 संघाची तर आरव्ही 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांना म्हटलं जाईल की उठा आणि जागे व्हा. वेकअप बॉईज असं कदाचित सिद्धेश आजगावकर अँड कंपनी म्हणत असावी त्यांच्या साथीदारांना. पण तितकंच कौतुक होईल. आज आपण पाहतोय मैदानामध्ये अनिकेत सरमळकर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थंड डोक्याने काम बॉडी काम माइंड अँड व्हायलंट बॉडीज ज्याला म्हणतात त्या समीकरणाकडे येऊ. पण पहिल्यांदा स्कोर सांगूया. 3 षटकं संपलीत. बिनबाद 31 धावसंख्या धावफलकावरती. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 11 धावांची. या षटकामध्ये सिद्धेश आजगावकर आला होता गोलंदाजीला तेव्हा तो विकेटच्या शोधात होता. पण या विकेटच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही आणि त्याच्यामुळे दोन्ही फलंदाज यश असेल किंवा त्याचा साथीदार मैदानामध्ये अनिकेत असेल या दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केले. सलामीवीर फलंदाजांकडून नेहमी एक वेगळी अपेक्षा असते ज्याला आपण म्हणतो की वेल बिगॅन इज अ हाफ डन असं अनेक वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण ऐकलं असेल. खेळाच्या अनेक मैदानामध्ये सातत्याने आपण ते धडे अधोरेखित सुद्धा करत असतो. पण तसा उत्कृष्ट स्टार्ट या दोन्ही खेळाडूंनी दिल्यानंतर आपण पाहतोय ना संपूर्णपणे साई पॅकरचा जो पॅव्हलियन मध्ये बसलेले खेळाडू आहेत ते सुद्धा खुश आहेत. त्यांना माहिती आहे की आता 12 मध्ये 11 हव्यात. अशा वेळेला या षटकामध्ये बरंच काही निर्भर असणार आहे. पूर्ण मैदानामध्ये विकेट या वेळेला मिळवेल त्याच्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जाते. गोलंदाजीसाठी येतोय प्रसन्न यादव.
प्रसन्न यादव. यानंतर होणारा पुढचा सामना असेल श्री साई स्ट्रायकर वर्सेस अभिज पलटण. नाणेफेकीचा कौल झालाय. अभिज पलटण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतलाय की आपण क्षेत्ररक्षण करणार. बिग बॅश चिंचपोकळीच्या मैदानामध्ये यावेळेला आपण पाहतोय लाल मैदानामध्ये अर्थातच चांगले फटके खेळले जातात. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये मिळणार, परंतु जसा काही खराब चेंडू मिळतोय ना, ज्याला आपण फुल टॉस म्हणूया किंवा ओव्हर पिच म्हणूया, अशा प्रकारच्या चेंडूंवरती इथे जास्त धावा अद्यापर्यंत आलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि त्या प्रकारच्या चेंडूंचा सामना कसा करायचा, त्याची एक जी काही आपण पाहतोय की थेरी जी काही आहे ना, ती थेरीज मैदानामध्ये बरोबर इम्प्लिमेंट केली जाते या फलंदाजांकडून. नेक्स्ट बॉल प्रसन्न यादवचा. प्रसन्न यादव फॉलो थ्रू मध्ये थोडासा चकतोय. पुन्हा एकदा आपला प्रयत्न करेल तो, कारण अर्थातच अशा प्रकारच्या बंद मैदानामध्ये खेळत असताना, तुम्हाला पॅक ग्राउंड मध्ये खेळत असताना तुम्हाला विचार करावा लागतो की आपण पुढचा चेंडू काय टाकणार आहोत. अर्थात अनेक वेळेला तो करतो, पण त्याच वेळेला तो तशा पद्धतीचा व्हावा याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावी लागते ना. कारण जेव्हा 360 डिग्रीज मध्ये तुम्ही खेळता, तेव्हा तो एखादा लुजनर चेंडूवरती सुद्धा तुम्हाला विकेट मिळण्याची शक्यता असते. आता मात्र चांगले चेंडू, यॉर्कर लाईन गोलंदाजी, या प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. प्रसन्न यादव ज्या प्रकारे हा वेगवान चेंडू टाकला होता, ओव्हर द विकेट जरूर आलाय, पण त्याच वेळेला डावखुऱ्या फलंदाजाच्या समोर एक वेगळं आव्हान सुद्धा त्याने निर्माण केलंय. आणि क्षेत्रव्यूह जो आपण पाहतोय ना, मगाशी प्रसाद सरांनी फार सुंदर शब्द वापरला की तिथे तो चक्रव्यूह निर्माण करावा लागतो तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुद्धा. आणि तो जर चक्रव्यूह या ठिकाणी भेदला तर फलंदाज सरस असतो, अदरवाईज गोलंदाज हिरो आहे. याही वेळेला आपण पाहतो लोअर फुटा क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू जरूर, पण फेक सुद्धा तितक्याच वेगाने व्हायला पाहिजे. एक धाव जरूर आली. समीकरण बदललंय मित्रांनो. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. पर्यंत 3 चेंडू या षटकातील झालेत. 9 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी साई पॅकर संघाला 8 धावांची आवश्यकता. फार काही मोठं करायचं नाही, असं कदाचित कर्णधार असंच म्हणत असावा. बघा, तुम्हाला निर्धाव चेंडू जाणं महत्वाचं आहे. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट फार वेगळं बदललं. आज इथे फर्स्ट कॅप्स तुम्हाला दिली जाते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या कॅपला प्रचंड महत्व आहे. प्रचंड प्रचंड महत्व आहे. आणि कोणताही या वेळेला आपण पाहतोय 54 के ऊपर गेंदबाजी करणं, अशा प्रकारचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज थोड्या अंशी मिडल अँड ऑफ स्टंप वरती सरकला आणि तो लेग स्टंपच्या बाहेर गेला. जर तो चेंडू लागला असता तर, पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला फार महत्व नसतं. पण असंही आहे ना, जर आणि तर शिवाय क्रिकेट सुद्धा नसतं. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 35 फॉर नो लॉस इन अ 4th ओव्हर. आता मात्र आपण पाहतोय हा चेंडू टप्पा घेतला, उसळला. पंचांनी मात्र तो इथे सांगितलं की हा मात्र वाईड असणार आहे. आणि अशा उसळलेल्या चेंडूवरती अर्थातच त्या वेळेला जेव्हा वाईडच्या स्वरूपात 1 धाव आले, समीकरण अजून बदललंय. 9 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. थोड्या अंशी असं वाटलं की आपण कुठेतरी पर्चच्या खेळपट्टीवरती आहोत का, ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय का, पण पुन्हा आठवलं नाही, लाल मैदानामध्ये चिंचपोकळीच्याच मैदानावरती गोलंदाजी करतोय. ज्या मातीतलं एक वेगळं क्रिकेट आहे बघा, मातीला एक वेगळा इतिहास आहे. याच मैदानात अनेक कबड्डीपटू घडलेले आपण पाहिलेले आहेत, ज्यांनी ऑल इंडिया लेवलची कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेतला. आता मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन या वेळेला बरोबर अनिकेत आहे ना, मगासपासून खूप हुशार पद्धतीने बॅटिंग करतोय. ज्या पद्धतीने पहिल्यांदा रन सांगूया आपण 37 फॉर नो लॉस. 8 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. अनिकेतच्या बॅटिंग मध्ये एक वेगळं इम्प्रुव्हायझेशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, की जसा चेंडू आहे ना, अकॉर्डिंग टू बॉल, या वेळेला ज्याला म्हणतात की बॉल के मेरिट के ऊपर खेळणं, तशा प्रकारची बॅटिंग या वेळेला मैदानात पाहायला मिळते. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 2. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते आमचे अर्थात पुरस्कर्ते, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. बिग बॅश चिंचपोकळीच्या या स्पर्धेमध्ये यावेळेला पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव यशस्वी होते. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये यश समोर होता, पण यशसाठी चांगली बॉलिंग करतोय. विशेषतः आपण कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये अद्यापर्यंत कुठलाही मोठा फटका प्रसन्न यादवच्या गोलंदाजीवरती आलेला नाहीये. मोठ्या फटक्याची गरज नसेल जरूर, पण त्याच वेळेला प्रसन्न यादव थोडं प्रेशर निर्माण करतोय ना. 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आणि अशा वेळेला सुद्धा संघाचा कर्णधार आपल्या साथीदाराला म्हणतोय की येस, वेल बोल्ड प्रसन्न. हे महत्वाचं असतं. कर्णधाराचा रोल फार महत्वाचा आहे. तुम्हाला असे अनेक सारे किस्से आजच्या दिवसभरात आम्ही नक्की ऐकू. 2008 ला ज्या वेळेला IPL पहिल्यांदा सुरू झालं, शेनवॉनचं कॅप्टनशिप, ह्या वेळेला आपण पाहतोय ना,
जबरदस्त फटका खेळलाय. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचे काही फायदे असतील तर तशा पद्धतीचा हा फटका होता. डिक्लेअर झोन मध्ये जातोय, 2 धावा मिळणार. 4 षटकं संपली, 40 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती केवळ 2 धावांची. 6 चेंडू येणं बाकी आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. ती मॅजिकल ओव्हर तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. एका षटकामध्ये 2 धावा रोखायच्या आहेत. असे प्रसंग माझ्या समोर आतापर्यंत 2 वेळेला येऊन गेलेले आहेत. एका षटकामध्ये 1 धाव न दिलेले गोलंदाज सुद्धा मी मैदानात पाहिले. त्यामुळं मी नेहमी म्हणतो मित्रांनो, की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अनिश्चिततेच्या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात अथर्व सावंत गोलंदाजीला आलाय. ए फॉर अट्रॅक्टिव्ह होतं. ए फॉर अथर्वला अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू या वेळेला हवेत जरूर. घोषित परिसरात तो चेंडू गेलेला नाहीये, त्याच्यामुळे धाव येणार नाहीये. डावखुरा फलंदाज समोर आहे. यश रेव यश रेवणकर मैदानामध्ये आहे, पण यशसाठी थोडा ऑफकट टाकला होता ना. तुम्हाला अशा प्रकारे बोटांची जादू सुद्धा मैदानात दाखवावी लागणार. मातीच्या खेळपट्टीवरती जो टर्न अँड बाउन्स मिळतो ना, त्याचा बरोबर वापर अथर्व सावंतने केलाय पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा ऑफकटर होता, पण यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर निघाले. डिक्लेअर झोन मध्ये इथे फटका खेळून ज्या रन्स मिळणार आहेत त्याचा बरोबर ऍडव्हान्टेज घेतला आणि सामना जिंकतोय तो अर्थातच साई पॅकर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन साई पॅकर. वळूया डीजे कडे, अर्थातच आमचे साई डीजेंकडे.